नवरा आणि बायकोची पत्रिका बघण्यापेक्षा त्या घरातल्या सासून सुनेची पत्रिका जुळवणं गरजेचं आहे. नाहीतर ह्या दोघांच्या हातात आहे, सासू आणि सुनेच्या हातात, की घरी इसकटायचं कसा बुट ठेवायचं. कारण एका साईडला आईला काय बोलू शकत नाही आणि एका साईडला बायकोला काय बोलू शकत नाही. आणि दोघांच्या भांडणात का नाही त्या माणसाचं मरण होतंय आणि माणूस जातोय व्यसनाच्या आहारी, म्हणजे काय दारू. त्याच्या डोक्यात एकच छेड, बायकोला बी काय बोलाय ना, आईला बी काय बोलाय ना, पिऊन यायचं आणि सगळ्याला रट्ट द्यायचं एकदमच, तुडवायची कसा कसा सगळीच. मग असं करा, 100त 5 जण धरून चाला तुम्ही, की सासू सुनाच पटणार नाही. तर नाही, सासूला तिची लेक प्यारे असत्या आणि सुनाला तिची आई प्यारे असत्या. आपलं दुश्मन कोण कोण आहे ती, घरची आहे ती का बाहेरची आहे ती, का बाहेरचं कोणी करणे बाधत ना आलेला आत्मा आहे ती का काय आहे ती. म्हणजे घरातच जर आपण भांडत राहिलो तर प्रगती करणार कधी. आणि पुरुष व्यसनाधीन जायला कारण काय, व्यसनात आला की माणूस तो बरोबर खरं बघतो बघा. एका साईडला तो म्हणतो मला बायकोच टेन्शन आहे, एका साईडला म्हणतो मला आईचं टेन्शन आहे, एका साईडला म्हणतो मला शेतीत नुकसान झालं त्याचं टेन्शन आहे, एका साईडला म्हणतो मला मुलं होईनात त्याचं टेन्शन